ख्रिसमस निमित्त रंगभवन चौकातील फर्स्ट चर्च मध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली। यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाताळ अर्थात ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून दरवर्षी 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंचा जन्मदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो। या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचं अभिनंदन करतात। तसंच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवलं जातं। ख्रिसमस वृक्ष सजावट अर्थात ख्रिसमस ट्री, नाताळसाठी सजवलेलं सूचीपर्णी झाड हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे। याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असं मानलं जातं। या निमित्तानं घरी चॉकलेट केकसह इतर वेगवेगळे मिठाईचे पदार्थ बनवले जातात। दरम्यान सोमवारी नाताळ निमित्तानं रंगभवन परिसरातील द फर्स्ट चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली। यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान यावेळी रेव्हरंड विकास रणशिंगे यांनी संदेश देताना प्रभू येशूंचा जन्मदिन म्हणजे जगाला शांतीचा संदेश असल्याचं सांगितलं। दरम्यान यावेळी ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या। तसंच या निमित्तानं चर्च परिसरात प्रभू येशूंच्या जन्मदिनाचा देखावा सादर करण्यात आला होता। वचनाप्रमाणे जे घडत आहे ते घडणार आहे, तर आमचं कर्तव्य आहे हे प्रभू देवा तो पृथ्वीवर शांती निर्माण कर। आणि प्रभू खास करून आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करतो। या सणाच्या दिवशी 2024 मध्ये ज्या निवडणुका आहेत प्रभू त्याकरिता आम्ही प्रार्थना करतो। योग्य असे लीडर्स, योग्य असे नेते भारत देशाला तू दे, तुझ्यापासूनचा आशीर्वाद दे, जे जनतेची काळजी घेणारे आहेत, जे भारत देशाला प्रभू संरक्षण देणारे आहेत, जे भारत देशाची प्रभू संपत्तीची काळजी करणारे आहेत, भारत देशाच्या नागरिकांची काळजी करणारे आहेत, देश पुढे नेणारे आहेत। हो प्रभू देवा, आम्ही कळकळीची प्रार्थना करतो। महागाई वाढलेली आहे, देशामध्ये रोगराई पसरत आहे। हो प्रभू, अनेक गरीब लोक